मानतो। आनंद आहे की या ठिकाणी महासंघाने देखील मान्य केलं की महाराष्ट्रात आणि देशात गेल्या 10 वर्षामध्ये 57 निर्णय ओबीसी हिताचे झाले, त्यापैकी 50 निर्णय हे आमच्या सरकारने महाराष्ट्रात घेतले आहेत आणि 7 निर्णय हे त्या ठिकाणी माननीय मोदी साहेबांनी घेतलेले आहेत। त्यामुळे ओबीसी समाजाच्या विविध ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणारं आमचं सरकार आहे आणि आता नव्याने काही मागण्या आमच्या समोर आलेल्या आहेत त्याही पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू। उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून असं दिसतंय की ते महाविकास आघाडीत खुश नाही, बाहेर पडण्याचा विचारात आहेत। त्यांचा निर्णय ते घेतील, मला माहित नाही, मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, त्यामुळे मला काही त्याच्यावर म्हणायचं आहे। मुंबईतील कबूतर खाण्यासंदर्भात सरकारमध्ये मतभेद दिसून राहिले आहेत। कोणामध्ये मतभेद आहे? सरकारमध्ये म्हणजे कोणामध्ये मतभेद आहे? लोढा म्हणतात आहे की कबूतर खाणे राहिले पाहिजे आणि कोर्टाने त्याला नकार दिलेला आहे। अरे कोर्ट आणि मंत्री हे फरक आहेत ना याच्यामध्ये, त्याच्यामध्ये सरकारमध्ये मतभेदाचा काय विषय आहे? लाडक्या बहिणींमध्ये अनेक पक्षांनी त्याचा लाभ घेतलेला आहे, मोठ्या प्रमाणात अपात्र लाडक्या तर त्याच्यावर कारवाई केली जाईल 100%। आज राष्ट्रीय ओबीसी महासंघ की राष्ट्रीय परिषद में मैं सम्मिलित हुआ और बड़े पैमाने पर केंद्र की सरकार हो चाहे राज्य की सरकार हो, हमारी पिछड़ी जातियों के लिए, ओबीसीज के लिए हमने लगातार कार्य किया है। महाराष्ट्र में 50 निर्णय हमने ओबीसी समाज के लिए लिए हैं। केंद्र सरकार ने भी सारे प्रमुख निर्णय, चाहे ओबीसी आयोग करना हो, चाहे जनगणना का विषय हो, चाहे हमारे मेडिकल में ओबीसी को रिजर्वेशन का विषय हो, ऐसे कई निर्णय ये मोदी सरकार ने भी लिए हुए हैं। इन सारे निर्णयों की जानकारी मैंने दी है और लगातार ओबीसी समाज के पीछे हम खड़े हैं। राहुल गांधी ने पत्रकार परिषद लेके वोट चोरी का आरोप फिर से किया है। मुझे ऐसा लगता है शायद वो एक बार चेक कर ले, या तो उनका दिमाग चोरी हो गया है या दिमाग में से चिप चोरी हो गई है, इसलिए बार बार वो ये चीजें कहते हैं। थँक्यू भाऊ। उत्तराखंडमध्ये तर गोव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा माध्यमांशी संवाद आपण बघत होतो। सरकारमध्ये कोणताही मतभेद नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं, सोबतच ओबीसींच्या मागण्या आम्ही पूर्ण करणारं सरकार आमचं असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय।